नाशिकच्या अशोक खरात या विकृत बाबाच्या एकंदरीतच सगळ्या व्हिडिओजमुळे किंवा त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सध्या राज्यभरामध्ये त्याचीच चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते। मात्र एकीकडे त्याच्या या अश्लीलतेच्या ज्या काही कहाण्या आहेत हे सगळं जरी समोर येत असलं तरी याच प्रकरणाचं आणखी एक वळण सुद्धा या प्रकरणाला आता लागलेलं पाहायला मिळतंय, ते आहे अंधश्रद्धेचं वळण। खरं तर या बाबाच्या माध्यमातून केवळ महिलांवरती अत्याचार होत होते का? तर नाही, या सगळ्याबरोबरच अंधश्रद्धा समाजामध्ये कशी जास्त पसरली जाईल किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून भक्तांना आपल्याकडे जास्त आकर्षित करायचं आणि त्यांची फसवणूक करायची, हा सुद्धा एक पॅटर्न आहे। त्यामुळे जेवढं या सगळ्यामध्ये लैंगिक अत्याचार ज्या महिलांवरती झाले त्यांना न्याय मिळणं जितकं गरजेचं आहे किंवा त्या विरोधात आवाज उठवणं जेवढं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं या अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवणं सुद्धा आहे। या सगळ्याच्याच अनुषंगानं खरं तर आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आहेत विशाल विमल सर। सर, काय सांगाल, एकंदरीत प्रकरण पहिल्यांदा पाहता तुम्हाला काय वाटलं सगळ्यात पहिल्यांदा? एकंदरीत या प्रकरणामध्ये महिलांचं जसं शोषण आहे तसं आम्ही एक म्हणत असतो अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते की बाबा तिथे बाई, आणि याच्यामध्ये महिलांचं होतं काय तर बुवा तिथे बाई ज्यावेळेस असं म्हटलं जातं त्यावेळेस तिथे महिलांचं शोषणच होतं। आणि ह्या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे की बुवाबाजीमधनं महिलांचं हे शोषण होतं आणि ही घटना प्रकर्षानं आज आमच्या समोर आलेली आहे। या प्रकरणामध्ये जसं महिलांचं शोषण होत होतं, अर्थात ते शोषण करण्यापूर्वी तो बरंच काही महिलांना घाबरवायचा, तुमच्या पतीचा मृत्यू होईल किंवा तुमच्या घराचं वाटोळं होईल, बघ तुम्ही त्यासाठी माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवा वगैरे, हे सगळं केलं जायचं। आत्तापर्यंत याच पॅटर्नमध्ये अनेक बाबा होऊन गेलेत, अनेक गुन्हे दाखल झालेत, अजूनही समाज म्हणून या सगळ्याच्या पुढे आपण जात नाही, पण असं वाटतं होतंय काय की खरं तर हे अपेक्षित आहे की आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारली, परंतु आपण विज्ञानाची जीवन जगताना दृष्टी स्वीकारली का तर याचं उत्तर नाही असं आहे। खरं तर संतांनी देखील ह्या महाराष्ट्रामध्ये मानवतावादाचा, विवेकवादाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार केला। महामानवांनी देखील याच्यासाठी आपलं स्वतःचं आयुष्य समर्पित केलं। म्हणजे अलीकडं संत गाडगे महाराज असतील किंवा प्रबोधनकार ठाकरे असतील आणि शेवटचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, ह्या सगळ्यांनी माणसं ही खऱ्या अर्थानं मानवतावादी व्हावीत, वैज्ञानिक दृष्टी त्यांनी स्वीकारावी आणि कर्मकांड, धर्मांधता, धर्म म्हणणार नाही मी, पण धर्मांधता नाकारावी याच्यासाठी प्रयत्न केले। परंतु अलीकडच्या ह्या 10-12 वर्षामध्ये ज्या काही संस्था संघटना आणि त्या संस्था संघटनाला पूरक असणारं जे काही सगळं राजकारण आणि सत्ताकारण जे चालू आहे, ह्या सत्ताकारांच्या ठिकाणी उभी असणारी जी माणसं आहेत, खुर्च्यांमध्ये बसलेली जी माणसं आहेत, त्यांच्याकडूनच ह्या बुवाबाजीला खऱ्या अर्थानं खतपाणी मिळत आहे। त्यामुळं हे सगळं शोषणाच्या जे मार्ग आहेत बुवाबाजीच्या माध्यमातून ते कमी होण्याऐवजी ते वाढताना आज आम्हाला प्रकर्षाने दिसतंय। या सगळ्यामध्ये आणखी एक मोठा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला। त्यांचं असं म्हणणं आहे की याच अशोक खरातच्या सांगण्यावरून काही राजकीय नेत्यांनी अघोरी पूजा केलेल्या आहेत, किंवा केवळ राजकीय नेते नाही, काही सर्वसामान्य लोक सुद्धा या सगळ्यात असू शकतात, काही सेलिब्रिटीज, बिझनेसमॅन सुद्धा असू शकतात, ज्यांनी काही अघोरी पूजा केल्यात, म्हणजे स्वतःचं बोट कापणं असेल, रक्त चढवणं असेल एखाद्या देवाला वगैरे, अशा पद्धतीचे प्रकार सुद्धा समोर आलेत। आणि हे किती गंभीर आहे असं वाटतं? खरं तर हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर कर्मकांड खरं तर काही मिळत नसतं। ही लोकांची श्रद्धा नाही आहे, तर ही लोकांची अंधश्रद्धा आहे। आणि तरीही लोक श्रद्धेपोटी ह्या गोष्टी बेमालूमपणे करत असतात। खरं तर अनामिका कापल्यानंतर काही गोष्टी वश होतात, काही गोष्टींना आकर्षित केलं जातं, काही गोष्टी मिळतात, अशा पद्धतीची भाबडी कल्पना असल्यामुळं ती अनामिका कापली गेली आणि त्याच्यामध्ये नाव पुढं आलेलं आहे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत रुपाली चाकणकर यांचं। तर अशा पद्धतीनं हे विधी करून असं कोणालाही, म्हणजे नक्की त्यांना कोणाला वश करायचं होतं, त्यांना नक्की कोणाला आकर्षित करायचं होतं, हा खरं तर प्रश्न आहे। आणि एका महाराष्ट्राच्या संविधानिक पदावरती असणारी व्यक्ती जर अशा पद्धतीनं संविधान विरोधी, मी संविधान विरोधी का म्हणतोय तर भारतीय राज्यघटनेच्या कर्तव्यांमध्ये याची स्पष्ट तरतूद आहे की आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायचा आहे, तो वृद्धिंगत करायचा आहे, तो वाढवायचा आहे। मग दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकर काय करत आहेत आज संविधानिक पदावरती बसून, तर वैज्ञानिक दृष्टिकोन मातीत घालत आहेत। आणि त्या रुपाली चाकणकर ज्या बुवा बाबाला
आपला देव म्हणा किंवा ज्यांच्या कृपेनं काही मिळवण्याचा प्रयत्न करत आहात तो बाबा कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे. म्हणजे आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दाऊन वैराग्याच्या काळा आणि भोगी विषयांचा सोहळा. आणि स्पष्टपणे हा जो भोंदू बाबा आहे तो फसवत आहे आणि त्याच्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर आहेत, ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं ज्या महिला अध्यक्षांनी महिलांना संरक्षित केलं पाहिजे, महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला तो बाबाच महिलांचं इतकं शोषण करत आहे, त्यासंबंधी रुपालीताई आज गप्प बसलेले आहेत. मग याचा अर्थ त्या ज्या संविधानिक पदावरती आहे त्या संविधानिक पदावरती त्या अन्याय करत आहेत, त्या पदाला ते न्याय देत नाहीत. आणि म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं आहे एक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता म्हणून की त्यांनी खरं तर ह्या पदाचा राजीनामा देऊन दूर झालं पाहिजे. आणखी यामध्ये महत्त्वाचं असं की हा जो अशोक खरात आहे हा काही सुरुवातीपासून असा बाबा नव्हता. तो सगळ्यात पहिल्यांदा तर पायलट होता, मर्चंट नेव्हीमध्ये होता, 22 वर्ष खूप चांगल्या पदावरती काम केलंय, जवळपास 150 देशांचे दौरे वगैरे केलेत असं त्याच्याकडून म्हटलं जातं. अनेक भाषा त्याला प्राप्त आहेत. म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही इतक्या उच्च पदावरती जाता आणि तिथं जाऊन परत तुम्ही काही मग अज्ञानी लोकांना गोळा करून अशा पद्धतीची बुवाबाजी करता. हा पॅटर्न पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतो. हा म्हणजे मुद्दा असाच असतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतात किंवा काही अस्थिरता असते आणि मग हे सारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न योग्य मार्गाने सोडवण्याऐवजी अशा कर्मकांडाकडे जाऊन सोडवण्याची आपल्याकडे एक प्रथा आणि परंपरा आहे. खरं तर ही चुकीची आहे, परंतु तरी लोकांना ती जवळची आणि योग्य वाटते. आणि मग अशी माणसं समाजामध्ये आहेत, फसणारी किंवा नडणारी किंवा लुबाडली जाणारी माणसं आहेत. हे ह्या माणसांना, शिकलेल्या माणसांना अधिक चांगल्या पद्धतीनं माहिती असतं. आणि आमच्याकडे असं आहे की काही चमत्कार करून दाखवलं किंवा आमच्या अंगी काही अतिइंद्रिय शक्ती आहे, आमच्याकडे काही दैवी शक्ती आहे, आमच्याकडे काही सिद्धी आहे, अशा पद्धतीनं जर बोललं तर सर्वसामान्य माणूस त्याकडे आकर्षला जातो. आणि तो आकर्षित झालेला जो माणूस आहे त्याच्या खऱ्या श्रद्धेचा बाजार ह्या ठिकाणी ही माणसं मांडतात. त्याच्यातून मग अनेक प्रकारचं शोषण होतं, आर्थिक शोषण होतं, मानसिक होतं, शारीरिक शोषण ह्या बाबांकडून होत असतं. परंतु इतकं सगळं सातत्यानं ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे, परंतु आजही आमचा महाराष्ट्रीयन माणूस इतकी मोठी साधू संतांची आणि समाजसुधारकांची परंपरा असून देखील यामधून सुधारायला तयार नाही. ही खरं तर शोकांतिका आहे. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष असणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धेला बळी पडू नका असं सांगत शहीद झाले. पण अजूनही त्या प्रकरणातले कायदेही तयार झाले, पण माणसं काही केलं सुधरत नाहीत. याचं एक काय म्हणावं लागेल या सगळ्याला, की तुम्ही कार्यकर्ता म्हणून या सगळ्याकडे कसे पाहताय आणि डॉक्टरांचे विचार अजूनही समाजात रुजवणं हे किती गरजेचं आहे असं वाटतं? केवळ कायदा करून हे सगळं संपणार नाही? डॉक्टरांच्या विचारानं खरं तर अनेक संस्था, संघटना किंवा कार्यकर्ते माझ्यासारखे डॉक्टरांच्या विचाराने आजही काम करतात. खरं तर डॉक्टरांचं निधन किंवा ज्याला खून म्हणूयात, तो खूनही हे काम करत असताना ज्यांना अडचण होत होती अशा लोकांकडून झालं. त्याच्यामध्ये अनेकांची नावं धर्मांध संस्था, संघटनांशी निगडीत असणाऱ्यांची समोर देखील आली. याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की ह्या अलीकडच्या 10 ते 12 वर्षामध्ये अशा धर्मांधतेला बळ देणारी माणसं किंवा राज्यकर्ते हे बळ देत असल्यामुळं अशा बुवाबाबांचं अधिक फावलं जातं. म्हणजे जे कॅप्टन अशोक खरात म्हणून जे बुवाबाबा आणि त्यांच्याकडून जे शोषण झालं त्यांच्या चरणी लीन व्हायला कोण कोण गेलं होतं? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माजी मंत्री असणारे जयंत पाटील, सध्याचे खासदार असणारे निलेश लंके, रुपाली चाकणकर, अशी ही जर माणसं असतील, लोकप्रतिनिधी असणारी, सत्तास्थानावरती असणारी माणसं जर अशा बुवाबाबांच्या चरणी लीन होत असतील तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत ह्या राजकीय लोकांचे, त्यांना याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. आणि मग अशा पद्धतीनं ह्या सगळ्या भक्तांचा विस्तार होत जातो आणि ही सगळीच जनता मग अशा बुवाबाबांच्या चरणी लीन होते. हे खरं तर वास्तव आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आता अशा पद्धतीची प्रकरणं आणखी समोर येऊ नयेत यासाठी पहिला ॲक्शन प्लॅन आपल्याकडे काय असला पाहिजे असं वाटतं? म्हणजे
या संबंधी अनेक संस्था संघटना आता आवाज उठवत आहेत. म्हणजे राजकीय सामाजिक जे कार्यकर्ते आहेत ते देखील या संबंधी आता मोठ्या प्रमाणामध्ये बोलत आहेत. परंतु याच्या संबंधी म्हणजे माझं व्यक्तिशः मत असं आहे की सरकार म्हणून याच्यामध्ये आता ॲक्शन काय घेणार आहे. सरकारने जर ह्या प्रकरणामध्ये अत्यंत खंबीर पद्धतीनं ॲक्शन घेतली, सरकारच्या वतीनं जर याच्या संबंधीची भूमिका व्यक्त केली गेली, तर समाजामध्ये अशा बुवाबाबांना जे बळ मिळतं हे बळ मिळणार नाही आणि ही ॲक्शन आता सरकारनं घेण्याची गरज आहे. नक्कीच माझ्याबरोबर विशाल विमल होते. जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये जो अंधश्रद्धेची जी किनार आहे या सगळ्या प्रकरणाला, ते मुळात खोडून काढण्यासाठी केवळ कायदा करून हे सगळं होईल असं नाही. या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गतच अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत, अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र केवळ गुन्हा दाखल करणं म्हणजे सगळं झालं असं नाहीये. त्या पद्धतीची प्रोसेस, प्रक्रिया आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया झाल्याच्या नंतरची शिक्षा होणं ते सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी ही आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सुद्धा केली जाते. त्यामुळे आतापर्यंत तरी या राजीनाम्याच्या विषयावर कुणीही काहीही बोललेलं नाहीये. सरकारकडून काही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाहीये, त्यांच्या स्वतःकडून सुद्धा आलेलं नाहीये. त्यामुळे या प्रकरणामध्ये खरंच रुपाली चाकणकरांचा राजीनामा पहिलं तर घेतलं जातोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.